In physics, all the physical quantities, most of the physical quantities जे आपण शिकतो आहोत, उदाहरणार्थ वेलॉसिटी असेल, ॲक्सेलरेशन असेल, डिस्प्लेसमेंट असेल, फोर्स असेल, सो ऑल दीज आर वेक्टर्स. त्यामुळे फिजिक्समध्ये वेक्टर्स हा जो मॅथमॅटिक्सचा कन्सेप्ट आहे तो समजून घेणे फार महत्त्वाचं आहे. सो ह्या लेक्चरमध्ये आपण थोडं इंट्रोडक्टरी ॲस्पेक्ट वेक्टर्सच्या बघणार आहोत. टू स्टार्ट विथ व्हॉट इज अ वेक्टर अँड व्हॉट इज अ स्केलर. तर सपोज आपण एपासनं बीपर्यंत जायला निघालो आहे आणि आपली हा रस्ता आहे. दिस इज द रोड विच वी आर टेकिंग. हा जो रस्ता आहे हा दाखवलेला आहे. तर हे आपण जर मोजलं, हे अंतर जर आपण मोजलं तर हे अंतर इज कॉल्ड एज अ डिस्टन्स. ओके. आणि फायनली असं विचारलं कोणी की तुम्ही आता कुठे पोचला आहात, म्हणजे एपासून निघाला आहात आणि आता बीला पोचला आहे, तर विथ रेफरन्स टू ए आता तुम्ही कुठे पोचला आहात, तर ते सांगण्यासाठी तुम्हाला फक्त हे अंतर किंवा त्याचं डायमेन्शन माहिती असून उपयोगाचं नाही. तर वी वूड ऑल्सो रिक्वायर द डिरेक्शन, म्हणजे कुठल्या दिशेला आहे, म्हणजे बी कुठल्या दिशेला आहे तर एच्या कुठल्या दिशेला आहे आणि किती अंतरावर आहे हे जेव्हा आपण सांगतो दॅट इज कॉल्ड एज अ डिस्प्लेसमेंट. सो डिस्प्लेसमेंट सांगण्यासाठी आपल्याला फक्त अंतराचा उपयोग होत नाही. सो नॉट ओन्ली मॅग्निट्यूड बट ऑल्सो वी नीड द डिरेक्शन. तर असे ज्या क्वांटिटीज आहेत फिजिक्समध्ये की ज्याला मॅग्निट्यूडची पण गरज आहे आणि डिरेक्शनची पण गरज आहे, तर त्या क्वांटिटीजला आपण वेक्टर्स असे म्हणतो. सो वेक्टर म्हणजे काय, तर इट इज बेसिकली अन ॲरो. वेक्टर इज अ ॲरो and arrow's direction indicates the direction and arrow's length would indicate the length or the magnitude, not length, magnitude. So the length of the arrow would indicate the magnitude of that quantity and direction was shown by the arrow. So distance becomes a scalar because it has only magnitude. त्याला फक्त व्हॅल्यू आहे. म्हणजे तुम्ही किती 4 किलोमीटर चालला, 5 किलोमीटर चालला, तर हे झालं तुमचं अंतर. ओके. पण तुम्ही 4 किलोमीटर जाताना कुठल्या दिशेने गेला आणि फायनली कुठे पोचला हे सांगायचं असेल तर वी नीड बोथ द लेंथ विच इज ट्रॅव्हल्ड, द डिस्टन्स विच इज ट्रॅव्हल्ड ॲज वेल ॲज द डिरेक्शन. अँड फायनली आपल्याला त्या इनिशियल पॉईंटपासून फायनल पॉईंटपर्यंत त्याचं डिस्टन्स आणि डिरेक्शन माहिती होते. दॅट इज कॉल्ड ॲज अ डिस्प्लेसमेंट. सो देर आर मेनी युजफुल वेक्टर्स. आणि हे वेक्टर्स आपण जसे जसे फिजिक्सचे कन्सेप्ट खोलामध्ये शिकू तेव्हा हे वेक्टर्स आपल्याला येतील. आता सपोज आपण ए या पोझिशनला आहोत आणि ए टू बी गेलो. सो ए टू बी, नाव वी मूव फ्रॉम ए टू बी, नंतर बी टू सी गेलो. ओके. सो वी मूव फ्रॉम ए टू बी अँड देन फ्रॉम बी वी वेंट टू सी. तर what is the final position of C with respect to A, हे जर माहिती पाहिजे असेल तर याचा अर्थ आपल्याला रिझल्टंट माहिती पाहिजे. सो वेअर इज C विथ रिस्पेक्ट टू A, तर दिस इज A टू B, दिस इज B टू C. सो वेअर इज C विथ रिस्पेक्ट टू A, तर C इज विथ रिस्पेक्ट टू A इज A टू C. म्हणजे A टू B प्लस B टू C इज इक्वल टू ए टू सी. हे सोपं आहे. म्हणजे तुम्ही इथनं इकडे गेला, इकडनं तिकडे गेला, तर फायनली सी एपासनं किती अंतरावर आहे आणि कुठल्या डिरेक्शनला आहे तर ते सांगण्यासाठी आपल्याला रिझल्टंट लागतो. आणि हा रिझल्टंट कसा काढला आपण, तर रिझल्टंट आपण काढला ए बी वेक्टर प्लस बी सी वेक्टर अँड दॅट इज इक्वल टू ए सी वेक्टर. तर दिस ए सी वेक्टर इज द रिझल्टंट अँड वी हॅव ऑब्टेन दिस रिझल्टंट बाय ॲडिशन ऑफ two sides, that is AB and BC, which are the two sides of the triangle. तर ह्या लॉला की अशा पद्धतीने AB प्लस BC इज इक्वल टू AC, दिस इज कॉल्ड एज अ ट्रायंगल लॉ. ओके. दिस इज कॉल्ड एज अ ट्रायंगल लॉ ऑफ वेक्टर ॲडिशन. एकदम सोपा आहे. AB वेक्टर प्लस BC वेक्टर इज इक्वल टू AC वेक्टर. हे लक्षात घ्या की मॅग्निट्यूड ऑफ AB प्लस मॅग्निट्यूड ऑफ BC इज नॉट इक्वल टू मॅग्निट्यूड ऑफ AC. म्हणजे सपोज असं असेल की हा सपोज 5 आहे आणि हा सपोज 6 आहे, तर दिस इज नॉट AC इज नॉट 11.
AC is not equal to 11 हे लक्षात घ्या. So we need to understand that the triangle law of vector addition is only for addition of two vectors. Okay. आता हाच लॉ जर आपण एक्सपांड केला तर म्हणजे सपोज आपण परत तीच एक्झाम्पल घेतली की मी ए वरनं बी कडे जातो. सो माय वेक्टर बिकम्स ए बी. बी वरनं सी कडे जातो. सो माय वेक्टर बिकम्स बी सी. सी वरनं डी कडे जातो. सो माय वेक्टर बिकम्स सी डी. अँड देन डी वरनं मी फायनली ई कडे जातो. माय वेक्टर बिकम्स ई डी. ओके. तो व्हॉट इज द फायनल पोझिशन ऑफ ई विथ रिस्पेक्ट टू ए, म्हणजे रिझल्टंट काय आहे. तर हा रिझल्टंट काढण्यासाठी तर आपल्याला माहिती आहे की रिझल्टंट काय आहे. इफ यू लुक ॲट दिस फ्रॉम द जॉमेट्रिकल अँगल द रिझल्टंट इज ए ई. ओके. सो वी कॅन से दॅट ए ई इज इक्वल टू ए बी प्लस बी सी प्लस सी डी प्लस डी. दिस इज कॉल्ड एज अ पॉलिगॉन लॉ. This is called as a polygon law. आणि हा polygon law is follows from the triangle law. कसा म्हणजे उदाहरणार्थ तुम्ही आपल्याला ट्रायंगल लॉ माहिती आहे. तर वी मूव फ्रॉम ए टू बी आणि बी टू सी. तर ट्रायंगल लॉनी ए सी वेक्टर इज ए बी वेक्टर प्लस बी सी वेक्टर. आता आपण समजूया की ए टू सी पासून आपण सी टू डीला आलो. तर ट्रायंगल लॉनी ए टू डी इज इक्वल टू काय. ए टू डी इज इक्वल टू ए टू सी प्लस सी टू डी. आणि फायनली आपल्याला ए ई काढायचा आहे. तो ए इज काय. ए इज ए टू डी प्लस ई टू डी विच इज ए ई. सो इट मीन्स दॅट फायनली युअर ए ई इज द समेशन ऑफ ए बी प्लस बी सी प्लस सी डी प्लस डी. म्हणजे ट्रायंगल लॉवरूनच आपण पॉलिगॉन लॉ डिराईव्ह केलेला आहे. सो दिस टू लॉज वी नीड टू अंडरस्टँड. आपण पुढच्या लेक्चरमध्ये पॅरलोग्राम लॉ बघणार आहोत. सो दिस वॉज अ इंट्रोडक्शन टू वेक्टर्स. थँक्यू.